ज्या तीन टीम सेमीफायनलला पोहोचल्या आई माऊली अंधोरी, भाऊ डोंबिवली, टीम एसएमसी आता एब्झॉर्ब चॅम्प्स आणि मॅडमॅक्स मध्ये सामना होईल. त्याच्यात विजेता संघ उद्या सेमीफायनलला प्रवेश करेल. ठीक आहे, दोन टीमला शुभेच्छा, बेस्ट ऑफ लक. देऊया बाळगणेश चिकोच यांची इंटरव्ह्यू घेतली जाईल. बाळगणेश चिकोच कुठे त्याला वाटव कत्तूला वाटव कत्तू. हा, एवढी टीम बनवली, एवढे दिवस प्रॅक्टिस केली. हा, त्यांना तुमची काय चूक झाली? मेरी क्या खपा, मेरी क्या गलती? तर अंडर 15च्या मॅचेस आणि आपल्याकडे कट्टू आलं. कट्टू आपला स्वागत आहे. बाळ गणेश मित्रमंडळाचे कोच, सर्व्हिस बॅटिंग कोच, बॉलिंग कोच, फिल्डिंग कोच, सिटिंग कोच हे सर्व एकाच भूमिकेत आहेत. आमचे कट्टू कट्टू आपलं स्वागत आहे आमच्या कमेंट्री बॉक्समध्ये. कट्टू कट्टू बोलूया. कट्टू काय वाटतं या स्पर्धेबद्दल काय सांगाल? एवढी मेहनत घेतली, आपण संघ बनवला, तुमचं चुकलं कुठं असा प्रश्न विचारला. तुम्ही चुकला कुठे, कशामध्ये चुकलं? का टॉस घेतल्यावर तुम्हाला बॅटिंग करायची होती का काय करायचं होतं? फिल्डिंगच. मग गोलंदाजांनी काय केलं? 19 धावा दिल्या. 18 चेंडू 19 धावा. सामना काय एवढा खराब नव्हता. मग काय झालं? तुम्ही काय गायडन्स काय केलं फलंदाजी करताना? पहिल्यांदा बॅटिंगला जी पहिली पेर गेली तुमची वाघाची जोडी, त्याला काय तुम्ही का न मात्र दिला? एवढे मोठे कोच IPL ला डिमांड आहे यांचं. राहुल द्रविडच्या जागी यांना घ्यायचा विचार चालला. काय चुकलं कुठे? का तुमची बॅटिंग लाईन ढेपाळली का? पण तुम्हाला अपेक्षा करायकडे होती बॅटिंग मध्ये? बॅटिंग मध्ये अपेक्षा कोणाकडे होती? जादू. जादू. मग जादूशी जादू फसली का? काम झाली झाली. आणि एवढं तुमचे मित्र मैत्रिणी, एवढ्या तुमच्या स्पेक्टेटर एवढे उभे होते, त्यांना काय सांगायचं आहे? जय महाराष्ट्र. आणि 2 मिनिट आम्हाला वेळ दिल्याबद्दल. आता आपल्याला मिळणार स्पेशल अर्धा बॉटल पाणी. पण आपले कॅप्टन जे आहेत बाळ गणेशचे, ते फुल डिस्प्लेड आहेत. काय झालं, काय आज रात्री झोपणार नाही. चला लेट्स प्ले. टॉससाठी दोन्ही टीमनी लाईनअप करायचं. लाईनअप करा दोन्ही टीम. एब्झॉर्ब कॅम्प लाईनअप. टॉससाठी मी सुधीर धनुष्याने आमचे गेली अनेक वर्ष काबाराई मित्रमंडळ आयोजित या स्पर्धेमध्ये सातत्याने आमच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारा आहात सुधीरजी मानुषानी. आम्हाला गायडन्स करतात, मार्गदर्शक, आणि आज त्यांची उपस्थिती आम्हाला प्रार्थनीय आहे. कुलदिगे सुधीरजी यांच्या हस्ते ही क्रुशियल मॅच 4 षटकांचा पहिला सामना होतो. त्यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल.
काबराळे मित्रमंडळाचे सन्माननीय सुधीरजी भानुशाली यांच्या हस्ते नाणेफेक होते. दोन्ही संघांना शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. छाप पिकाट काय स्वीकारलं लगेच डिसिजन. येस एब्रेट चॅम्प वन द टॉस इलेक्टेड टू बॅट. एब्रेट चॅम्प्सनी फलंदाज स्वीकारले. 2-1-1 असं बोलवलं दिसतं. पृथक्करण अनालिसिस आहे. ओपन ग्रुपच्या सामने बरोबर 10 वाजता चालू होतील याची नोंद घ्यावी. आणि ओपन ग्रुपचे जे संघ आपण महाराष्ट्र क्रिकेटच्या माध्यमातून युट्यूबला पाहत असाल तर आपले संघ त्वरित आपण नोंद करा. सौरभ काशिक अंपायर, सौरभ काशिक बालपंच, आणि जितू शिंदे यांच्यासारखे सुप्रसिद्ध पंच या सामन्याची आता निगराणी करते. अर्जुन पवार मुख्य पंच विदाउट दर्शमान. चल थोडी मजा मस्करी थट्टा मस्करी झाली पण मॅच सिरियस, त्यामुळे दोन्ही संघाला शुभेच्छा देऊया आणि खेळ सुरू करू. अंडर 15 बिग कार्यवाही आपण ऐकूया का अजूनही गडाला बाकी चालू करायचं. ओव्हर टू मकरा. थँक्यू सर. चला अत्यंत महत्वपूर्ण मॅच आहे कारण का हा जो संघ सामना जिंकेल त्यांना उद्या थेट सेमीफायनल मध्ये प्रवेश मिळणार आहे. सो चला मॅच स्टार्ट नाव. बॅड बॅक्स वर्सेस एब्रेट चॅम्प्स आणि 1 चेंडू 1 धावा. बॅड बॅक्सचा गोलंदाज यावेळेला बघा हा चेंडू ऍब्सोल्युटली ड्रॉप जातोय. चांगला चेंडू डिलिव्हरी होतं कारण फलंदाज नक्कीच खेळण्यापासून परवडता जातं. आणि पुन्हा यावेळेला मात्र नक्कीच सुंदर स्ट्रोक अगदी पायाच्या टप्प्यात पायाजवळ टप्पा पडला होता पण चांगला प्रकारचा प्लेसमेंट इथून केलाय आणि चांगला स्ट्रोक निश्चित म्हणावा लागेल आपल्या ऑफ साईडला. एक आणि 3 चेंडू 2 धावा. 3 चेंडू 2 धावा. अतिशय महत्वपूर्ण हा सामना आहे कारण का हा सामना जो जिंकेल तर थेट जाणार आहे सेमीफायनलला. समय यावेळेला बघा समय तुम्ही चेंडू बॅकफूटला मारण्याचा प्रयत्न केलाय शॉट ठरवण्याच्या दिशेने पण स्वतः मात्र विकेट किपर तो चेंडू कव्हर करतो. आता 22च्या द्वारे 1 धावसंख्या मिळाली असती. यावेळेला बघा सिम्पली चेंडू होता पण खेळण्यापासून बरा होता समजू शकला नाही आणि फलंदाज बाद होतो. कुठल्याही प्रकारचा स्पीड नव्हता. चेंडूची उसूळ मात्र कमी होती आणि हा चेंडू खेळताना मात्र फसगत झाली आणि फलंदाज बाद झाला. आणि त्याचा दी स्टार ऑफ दिस टीम ऍक्च्युली ज्यांनी मागच्या 3 मॅच मध्ये कमालीचा परफॉर्मन्स दाखवला. आताच्याही मागच्या मॅच मध्ये चांगलाच परफॉर्मन्स दाखवला आपल्या बॉलिंगच्या द्वारे. आणि यावेळेला बघा त्यांनी कट केला 1 धाव काढली अतिशय अतिगतीच्या स्वरूपामध्ये कारण का विहानला चांगला माहिती आहे की अतिशय निर्णायक क्षण आहे. आपण जर का परफॉर्मन्स नाही केला तर आपली टीम ही अगदी या संपूर्ण स्पर्धेच्या बाहेर जाऊ शकते. तर 1 षटक पूर्ण झालंय, स्ट्राईक रोटेट झालाय आणि त्यातच धावसंख्यावरती धावसंख्या झाली ती मात्र 3 धावा आणि 1 गडी बाद झालाय. एकूण 3 षटकांचा 4 षटकांचा एकूण सामना अतिशय महत्वपूर्ण एकूण सामना आहे. थोडीस वेळ जरूर आहे कारण एक अधिक षटक राहिलेलं आहे आणि त्यातला अत्यंत महत्वपूर्ण सामना आहे. कारण विहान स्टार परफॉर्मर असलेला हा खेळाडू वय कमी पण संचलित खेळाडू आहे. आणि यावेळेला बघा हा चेंडू गोलंदाजाचा ड्यू प्रेशर बराच लेगच्या बाहेर जातोय आणि वाईट दिला जातोय पंचांच्या वतीने. एक्स्ट्रा धाव या धावामध्ये जोडली जाते. पुन्हा एकदा यावेळेला काय सुंदर डिफेन्स केला. या धावची संभावना दिसतंय पण नाही. तत्पूर्वी मात्र एक बिटवीन दी विकेट मात्र ही धाव पूर्ण केली जाते अनेच्या द्वारे आणि काय सुंदर डिफेन्स केला होता.
अगदी प्लेट केला होता हलक्या हाताने आणि अगदी त्या क्रीज मध्येच मात्र जोरात धावून गेले होते. तो बॉल पण त्या क्रीज वरती होता. गोलंदाज स्वतः तो कव्हर करायला पुढे आले होते स्टंपच्या नॉन स्ट्रायकरच्या. पुन्हा एकदा गोलंदाज राईट अप राऊंडचा मारा करतात. यावेळेला बघा हलक्या हाताने अगदी सुंदर प्लेट केले आपल्या ऑफ साईडला आणि तिकडे आपण पाहतो की शॉर्ट पॉइंटला क्षेत्ररक्षण केले होता. कव्हर केलंय. एक धाव उद्या मिळते आणि 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू 7 धावा आणि दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. सेकंड ओव्हर इज इन प्रोग्रेस. यावेळेला बघा चांगला फिल्डिंग नक्कीच. यावेळेला मात्र ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोचा म्हणतात ना खाब्याचा एक अधिग्रहण इथे मिळतं. एक अधिग्रहण इथे मिळतं आणि त्यातच मात्र जिथे एक धाव मिळाल्या असत्या तिथे मात्र 2 धाव मिळतात. एक तर स्ट्राईक केला होता त्यामुळे एक धाव मिळाली होती बिहारच्या द्वारे आणि त्यातच ओव्हरथ्रो आणि ओव्हरथ्रोचा खाब्याचा बॅकफुटला थर्ड बॅट. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरती. आणि यावेळेला मात्र नक्कीच चांगल्या प्रकारचा एक पेस होता चेंडूला. चेंडूला एकदम चांगला पेस होता आणि त्यातच मात्र एक धाव इथे मिळते. 22च्या द्वारे पायाला चेंडू लागला होता. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरती. 4 चेंडू मात्र आणि यावेळेला बघा स्वीप करण्यात येते प्रयत्न होता पण फसलेला प्रयत्न आणायचा आणि त्यात 5 चेंडू आणि धाव संख्या झाली ती मात्र दुहेरी आकड्यावरती 10 धावा. एक शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या मार्गावरती. सामना करतो अनय एफजेडच्या आमचा. समोर आहे तो खोपट. हा संघ बॅटबॅक्स. आणि यावेळेला चांगला कट केलाय ऑफ साईडला आणि धाव संख्या आपण इथे पाहतो झाली आहे ती मात्र एकावरती 11 धावा. 11 धावा. 2 षटक झाले. 2 षटक झाले. एक गडी बाद आणि धाव संख्या झाली मात्र 11. एकावरती 11. बघूया. ठीक आहे रे. बॉल टू बॉल रन आहे ना. बॉल टू बॉल रन ठीक आहे. आपला 12 करून घ्या. थँक्यू. 2 ओव्हर 11 छोट्या खेळाडू. थर्ड बॉल स्कोर गोes to 12. 12. चांगला स्कोर. बॅक टू द बॉलर. बॅड मॅच. नाव पण काय ठेवलं. बॅड मॅच. प्रत्येक टीमकडे 2-2 कोच आहेत. हा लेफ्ट हँडर बॅटरला लेदर खेळतो एवढं 100%. हा धावशीचा संदर्भ हातात चेंडू होईल तर फिल्डिंग. अंडरामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे क्षेत्ररक्षण. फिल्डिंग ती जमेची बाजू आहे. एक धावेने पुढे सरकत आहे. 3 चेंडू झाले. तिसरं षटक सुरू आहे. धाव संख्या 14. 14. थर्ड ओव्हर प्रोग्रेस. हा लेग साईडला डिक्लेअर झोन मध्ये. धाव संख्या 15. आता 2 चेंडू शिल्लक. तिसरं षटक चालू आहे. यावेळी पुढे सरसावले. चांगला ड्राईव्ह. एक धाव. रिटर्न बॉल घेत नाही आहेत. डिफ्लेक्टेड. लास्ट बॉल. हा डिप्लेअर. षटक पूर्ण. 3 षटक 16 धावा. 3 ओव्हर 16. आता डेलिब्रेटचा अर्थ काय. डेलिब्रेटचा अर्थ काय. किपर कुठे गेला. कुठे गेला काही विचारायचं. पहिलं क्रिकेट समजायचं आणि मग ते खेळायचं. एक ते प्रेशर मध्ये एक्झॅक्ट त्यांचा छोटा खेळाडू उत्तमच काम करतात. 2-1 लास्ट ओव्हर 16 धावा. कमीत कमी 24 पाहिजेत. यावेळी नाईस प्लेसमेंट पण सरळ हातामध्ये पॉईंटच्या याला म्हणतात चांगला फटका. काही दोन नाही गेला. गुड स्ट्रोक फॉर नथिंग. 16 धावा. 5 चेंडू शिल्लक. राऊंड द विकेट. यावेळी चांगला प्लेस केलाय. आणि छोटा खेळाडू बघा ना. दुडदुडू धावतोय. उत्तम धावतोय. हा मोठा झाल्यावर
मोठा काय आज 2-3 वर्षात काहीतरी वेगळंच घडवलं. त्याला कोचिंगची गरज नाही, त्याच्या आतमध्ये क्रिकेट आहे. नॅचरल टॅलेंट हे महत्वाचं, नैसर्गिक गुणवत्ता ही महत्वाची. आतमध्येच पाहिजे क्रिकेट. शिकून धडे गिरवले जातात. वा 2 स्ट्रोक नाईस रिटर्न्स काढलाय. बॉल हाताळत नाही ठेवत. काय फटफट लावतोय, त्याच्या कमरेच्या वरती बॅट आहे पण काय होल्ड करते बॅट यार. वा कमाल, उत्तम, नावच चांगले आहे. दरम्यान हा फास्ट टाकलाच. ज्याला रनआउट करायचं त्याला करत नाहीये. धावसंख्या 19, 2 बॉल शिल्लक, 2 चेंडू शिल्लक. गुड शॉट आणि बाद, दोरी बाद. आणि त्याची रिएक्शन बघा, बापरे काय रिएक्शन असते. माय गॉड काय झालं. देऊ एक बॉल काढायचंय. एक बॉल एक चालतो. वन टू गो, एक्स्ट्रा नको. 1 to go. शेवटचा चेंडू. आता डबा 19. एक काढली तरी चिक्कार. धावा असतात, कसे आल्या त्या वेलकमच असतात. त्याचं स्वागत बाहेर येऊन दे का बॅट मध्ये. हा एकदा दुसरा धावायची. 20 धावा टोटल, 21 धावांचं टार्गेट. लक्ष 21 टार्गेट. प्रोफेशनल ग्रुपच्या टीम आल्या असतील त्यांनी संपर्क साधा. व्यवसाय गटातील खेळाडू जे दाखल झाले असतील ते संघ, तर त्यांनी करून संपर्क साधा व्यासपीठाजवळ. आपल्या उपस्थितीची नोंद आमच्याकडे द्या. $21 पॉइंट ओके मोठे. थँक्यू बॅटिस्टा. तर चला आता आपण सेकंड इनिंगचा आता सामना आपण बघूया. कारण का डिफेंड करायचा आहे, स्कोर डिफेंड करू शकतात का नाही, का एक्झिटच्या डिफेंड करायला देईल का मॅन मॅच जी आहे ती ऑलमोस्ट डिफेंड करू शकेल. हे नक्कीच थोडंसं प्रत्येकाला आपण जरूर वाटतं किंवा थोडंसं क्युरियोसिटी नक्कीच आहे प्रत्येकामध्ये. बट लेट्स सी कशा प्रकारे एकूण हा सामना खेळला जातोय किंवा खेळला जातोय. कारण का जो कुठला संघ जिंकेल त्याला थेट उपांत्य फेरीचा जे तिकीट जे आहे ते मात्र नक्कीच कन्फर्म आहे आणि त्याचा आनंद मात्र निश्चित शिकेला पोचणार आहे. बघूया, त्यामुळे टेन्शन देखील दोन्ही संघांना निश्चित आहे. तर MZ4चा अनेक गोलंदाज आणि समोर आहे तो बॅटमॅन फलंदाज. 20 धावांचा 21 धावांचा टार्गेट आहे. आणि ह्यावेळी बघा पहिला चेंडू जो होता तो अगदी इझिली जस्ट कट केलेला आहे. कारण ही लोक बॅटर की धावा कशा प्रकारे खूप धावा कधी काढायचं. त्याला माहिती आहे की 4 षटकांचं आपण टार्गेट जरी पाहिलं तरी एवढं काही विशाल असं नाही आहे. बॉल टू बॉल जरी केलं तरी इझिली होऊ शकतं. आणि यावेळेला तोच प्रयत्न इथे धावचीत बंदिया झाल्याचा नाही आणि पंचांनी मात्र इथे धावचीत बाद दिलं नाही आहे. आणि पाय पंच जितेश अतिशय अनुभवी असे पंच आहेत. बरीच वर्षे आपण पाहतो खरं तर हातकरी करतात एडी चषकामध्ये. आता ठरवण्याची दोन चेंडू घेतो आणि यावेळेला बघा यावेळेला मात्र इथे अवांतर चेंडू वाईट जातोय आणि अवांतर चेंडू नक्कीच घातक होऊ शकतो. कारण का जसं आपण 21 धावाचं टार्गेट दिली 4 षटकांमध्ये बॉल टू बॉल. यावेळेला बघा अगदी हलक्या हाताने खेळून काढला चेंडू आणि धावची तर निश्चित नाही आहे. का तत्पूर्वी धाव पूर्ण केली गेली आहे आणि काय थोडी धाव पूर्ण केली गेली आहे. त्यातच मात्र 3 चेंडू 4 धावा. 3 चेंडू 4 धावा. अगदी 21 धावसंख्या 4 षटकांमध्ये. त्यामुळे त्यांना माहिती आहे फलंदाजांना की अगदी बॉल टू बॉल जरी प्लेसमेंट जरी केलं इझिली
तरी होऊ शकतं आणि यावेळेला बघा सुंदर सुंदर कट केलंय अगदी टार्गेटेड स्ट्रोक जशी त्याला म्हणू शकतो आपल्या ऑन साईडला स्क्वेअरच्या दिशेमध्ये जो पंच पण अगदी मोठा नव्हता लाईट पंच होता आणि पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती आणि यावेळेला मात्र नक्की चांगली आपली फिल्डिंग स्वतः गोलंदाजाच्याद्वारे अमेरिकेच्याद्वारे कुठल्याही प्रकारचा वाव दिला जात नाही खरं तर एकूणच धाव काढण्यासाठी आणि त्यातच आता 1 to go एक चेंडू बाकी आहे एक चेंडू बाकी आहे 21 धावांचं टार्गेट आहे धाव संख्या संख्येमध्ये 5 धावा आणि हा शेवटचा चेंडू धाव 1 to 1 यावेळेला मात्र बराचसा बाहेर स्पीड करण्याच्या प्रयत्नामध्ये बराच ऑफच्या बाहेर चेंडू जातोय वाईट चेंडू आणि आतापर्यंत अवांतर आयपीएल 2 निश्चित टाकले आणि यावेळेला फिल्डिंगचा प्रयत्न इथे होतोय पण थोडासा डिले होतोय आणि कव्हर करण्याच्या प्रयत्नामध्ये मात्र धाव संख्या इथे पूर्ण इथे होतोय फलंदाजाच्या द्वारे तर एक षटक समाप्त एक षटकाची समाप्तीच्या नंतर धाव संख्या झाली मात्र 7 धावा जिथे पर षटकामध्ये सलग 5.5 धाव हवे मात्र 2 धाव जास्त काढले गेले म्हणजे ऍव्हरेज जो आहे तो केल्यानंतर अतिशय चांगला आणि जास्त प्रतीचा मेंटेन केला गेलाय समथिंग 5.5 म्हणजे 5.25च्या पूर्ण सरासरीने धाव संख्या एकूण गरज होती प्रत्येक ओव्हरमध्ये पण जास्त धावा काढल्या गेल्या आणि त्यातच मात्र यावेळेला बघा हलक्या हाताने कट केलाय आणि फलंदाजाला माहिती आहे खऱ्या अर्थाने की अंडरमध्ये खरं तर बॉल टू बॉल जर का असेल तर कशाला जास्त प्रेशर द्या इझिली प्लेसमेंट करा चेंडूचं आणि धाव पटकवा आणि आता तर मगाशी अगदी ऑन साईडला डिक्लेअर चेंडू मागवला यावेळेला बघा यावेळेला देखील मात्र डिक्लेअर आहे का नाही तर धाव काढली जाते डिक्लेअर दिला गेल्या पंचांच्या वतीने मुख्य पंचांच्या वतीने डिक्लेअर दिला गेला आणि त्यातच एकूण धाव संख्या झाली ती मात्र आता 2 चेंडू 9 धावा 2 चेंडू 9 धावा टार्गेट जे आहे 21 धावांचं जवळ येत आहे थोडं प्रेशर एक्झॅक्ट भारता यावेळेला बघा कदाचित थोडासा होत आहे आणि डिस्कम्पिटिशन होत आहे डिस्कम्पिटिशन मध्ये मात्र जे फलंदाजाची ते जोडी ते ब्रेक होत आहे आणि फलंदाज बाद होत आहे नॉट स्ट्रायकर एंडला थोडं मिसकम्युनिकेशन आणि दोघांमध्ये खऱ्या तर संवाद नसल्या कारणाने थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं आणि त्यातच मात्र इथे विकेट पडते आणि पहिली विकेट पडते अगदी बॉल टू बॉल मॅच असताना मात्र खऱ्या अर्थाने मध्ये विकेट जाते दुसऱ्या षटकामध्ये तर 3 चेंडू अजून बाकी आहेत आणि 9 धावा आतापर्यंत या धावफलकावरती आणि यावेळेला सुंदर चेंडू चांगल्या प्रकारची विकेट मॅचची पण एक मात्र नशीब आहे फलंदाजाचा की तिचा पाय जो होता बॅकफुटचा तो मात्र क्रीज मध्ये होता नाही तर फलंदाज निश्चित बाद होऊ शकला असं चांगल्या प्रकारचं एकूण टायमिंग समयचं विकेट किपिंगचं आणि यावेळेला बघा नक्की चांगली फिल्डिंग बघूया धावची होण्याची संभावना नव्हती कारण पूर्वी बॅट मात्र लँड केली होती पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाजाने नॉन स्ट्रायकरला तर एकूण धावसंख्या झाल्या धावफलकावरती म्हणजे 10 धावसंख्या आणि 1 चेंडू बाकी आहे 1 to go now गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या मार्गावरती आणि आता समीकरण आपण जर का पाहिलं तर 13 चेंडू 11 धावा आणि यावेळेला मात्र 1 धाव इथे पूर्ण करत 2 षटक समाप्ती होतात आणि एका धावेने धावसंख्या पुढे सरकते ती म्हणजे एकावरती 1 11 धावा तर एकूण आता चेंडू आता बाकी ते मात्र 2 षटक म्हणजे 12 चेंडू आणि हव्यात त्या 10 धावा एक्झॅक्ट थोडं जरा टेन्शन पण दिसतंय आणि त्यातच मात्र मॅड मॅक्स रेकॉर्ड सुरुवातीपासून अगदी एक चांगला साजेसा खेळ खेळतोय पण मगाशी मात्र रनआउटच्या द्वारे एक विकेट मात्र त्याची गेली आता 12 चेंडू 10 धावा आणि थोडस समीकरण आपण पाहतो फिल्डिंग मध्ये थोडीशी बदलावट केली गेली अर्थातच
टाईट फिल्डिंग करण्याचा इथे प्रयत्न दिसतोय, म्हणजे पुढे घेत त्यांना बंदी करत. आणि यावेळेला बघा एक धाव इथे मिळते. आपल्या ऑन साईडला स्ट्राईक केला होता मिड विकेट क्षेत्रामध्ये, शॉर्ट मिड विकेट, पण तिकडे त्या स्ट्रक्चरला चेंडू लागतोय आणि पुन्हा एकदा बॅक बाउन्स होतोय, पण एक धावात ते मिळत होते. आणि आता मात्र 11 चेंडू बाकी आहेत आणि एकूणच धावसंख्या झाली त्या धावबंद 12 धावा आणि हव्या त्या सध्या यावेळेला स्ट्राईक केला. बघूया फलंदाज बॉक्स आउट होतोय अगदी आपल्या ऑफ साईडला कव्हरच्या रिझन मध्ये बॉक्स आउट होतो फलंदाज. तटोला चेंडू खरं तर अगदी चेंडू गणित म्हणजे धावसंख्या इथे हवी होती, इनफॅक्ट चेंडू 2 जास्त होते आणि त्यातच धावसंख्या एकूण झाली धावसंख्या ती म्हणजे 12 धावा. नौशान गणेश चाई फलंदाजी उंची बघा, ते लवकर पळतात पण अंडरस्टँडिंग बिलकुल नाही आहे. त्यामुळे आता मॅच फार क्रुशियल मोमेंट आहे. एक कधी धावायचं हा लाईन घेऊन त्याने बोनसच दिला. मॅच टाईट आहे, अशा वेळी लाईन टप्पा दिशेवर बॉल टाका, फलंदाजाला करायचं तर करून द्या. तुम्ही आपली दिशा सोडू नका, लाईन सोडू नका, नाकासमोर चाला. हा एक बॉल मिळणार, टप्पा होता त्यामुळे काही डिफिकल्ट नाही. 14 धावा झाल्या, 3 चेंडू शिल्लक आहेत. तिसऱ्या षटकातील 7 धावा करायच्या आहेत. 9 चेंडू 7 धावा, एखादी विकेट परत घेऊन येईल फिल्डिंगला टीमला मॅच मध्ये. हा बघा तरी नाही, तुम्ही समोरच्याला जिंकून देताय. असं देणं म्हणजे बँक अकाउंट मध्ये काही न करता पैसे देणं येणं. प्रेशर नाही का वेगळं करायचा प्रयत्न करतात. हा बॉल असा टाका, फलंदाजाला माहिती आहे तो पण टेन्शन मध्ये घाई करतोय. शेवटचा चेंडू, 2 चेंडू शिल्लक, माफ करा. 7 चेंडू 6 धावा, 7-6ची मॅच. वाईट गेला, काय 3 वाईट टाकले आणि वाईट बुरी गलत बात है ये. शादीचा तोहफा लग्नाचा आहे. आता तो सेट झाला, तुम्ही अपसेट व्हाल, बॅट्समन सेट झाला. लास्ट बॉल 4 धावांची गरज, 7 बॉल 4. शेवटची ओव्हरला काहीतरी ठेवा. हम नहीं सुधरेंगे, जेव्हा काय म्हणतात एक पिक्चर आलेला, हम नहीं, सरळ टाकला तरी चालला असता. क्रुशियल मॅच आहे तुमच्याकडे, उत्तम आहे, उत्तम. एवढा छोटासा आहे पण तो 2-3 धावा डिपेंड करू शकतो. मग अशी 3 रन डिपेंड केले त्याने मॅच जिंकून दिली. यांनी 4 वाईट टाकल्या, डायरेक्ट सेमीफायनलचं तिकीट कापून टाकलं. गोलंदाज प्रेशर मध्ये काय मॅच आहे. 6 चेंडू 3ची गरज, 3 करायचे. स्कोर किती आहे? 18. 21 धावांचं टार्गेट आहे, 21चं लक्ष आहे. 4 बॉल का तुम्ही वाईट टाकले त्याचं उत्तर त्याला आता चायनीजची काहीच देऊ नये. हा गोलंदाज जर मॅच पुरवली, याने मॅच जिंकून दिली. हा एकच आहे जो हळू टाकतो, स्लो टाकतो. हा बघा पहिला स्लो, एकदा मिळाले. शेतून कुठे लावायचं. 2ची गरज, 5 बॉल 2. चांगला बरोबर मॅच सेमीफायनलच्या मार्गावर. एक धाव कशी मिळेल, ढकलून धावून आणि सेमीफायनल. अभिनंदन, लाल मॅच सेमीफायनल. अभिनंदन टीम, बॅडबॅक. 4 चेंडू घेऊन
3 चेंडू घेऊन सामना जिंकला. मॅडमॅक्स उद्या 7 वाजता आपण इकडे यायचं. अभिनंदन. 7 वाजता